नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की तारिणी आता यायला लागलेली आहे हे पाहून निशी धावतच रूम मध्ये येते आणि ती इकडे युवीला सांगू लागते की युवी आणि मग गर्भसंस्कारांचं जे लेक्चर आहे ते लावलेलं असतं आणि दोघंही ते ऐकत आहेत, खूप मनापासून ऐकत आहेत. असं हे यांचं नाटक सुरू झालेलं असतं आणि तारिणी येत आहे म्हणून हे सगळं सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र तिला माहीतच नाहीये की तारिणी काय करू शकते आणि हे दोघंही तिथं असतात. तारिणी येते आणि तारिणी म्हणते, अरे वा. तारिणीच्या कानावरती हे सगळं पडत असतं. तारिणी म्हणते, खूपच बदल झालेला दिसतोय, चांगली गोष्ट आहे, असं म्हणत तारिणी तिथं आलेली असते. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की तारिणी तिथे येते म्हणून त्यांनी हे लावलेलं आहे. ही गोष्ट तारिणीच्या सुद्धा चांगलीच लक्षात आलेली आहे. तेव्हा निशीला म्हणते की निशी, खरंच खूप चांगली गोष्ट आहे का, म्हणजे तू हे सगळं करते. तेव्हा निशी म्हणते, मग बाळावरती चांगले संस्कार झाले पाहिजेत ना, त्यासाठीच करत आहे, असं निशी सांगते. तेव्हा तारिणी म्हणते, हो ग, आणि मग माऊ आले ना बाळाची, असं म्हणत निशी उठून येते तारिणीच्या जवळ. तारिणी म्हणते, म्हणजे? तेव्हा ती म्हणते, अगं तू मावशी का काकू काय म्हटलं पाहिजे तुला बाळाने, तेच मला कळत नाहीये. तेव्हा तारिणी म्हणते की काय म्हटलं पाहिजे म्हणजे? तेव्हा ती म्हणते, अगं तू माझी बहीण आणि इकडे काकू, मग तुला काकी म्हणायचं का मावशी म्हणायचं? पण मी तर ना बाळाला हे सांगणार आहे की मावशीच म्हण, कारण तू मावशी आधी आहेस ना आणि नंतर काकी झालेली आहेस, त्यामुळं बाळ तुला मावशीच म्हणेल. तारिणी म्हणते की हो. पण तारिणी तिला हे सांगू लागते की आता तुझं, अगं निशी, तुला काही डोहाळे वगैरे लागलेत का, तुला काही खाऊ वगैरे वाटतंय का सांग, कारण तुझं लाड करणं, कोड कौतुक करणं हे मला खरंच खूप आवडेल, तुझ्यासाठी सगळं करायची माझी तयारी आहे, असं तारिणी तिला सांगत असते. तेव्हा ती म्हणते, मला ना खरं सांगू का तुला, आत्ता ना गरमागरम आलू पराठा खाऊ वाटतोय. हे ऐकल्यानंतर मात्र इकडे तारिणी म्हणते की हो नक्की. तेव्हा युवराज सुद्धा तिथं असतो. तेव्हा तारिणी म्हणते, भाऊजी तुम्ही पण खरंच. युवराज म्हणतो, हो, मला निशीची काळजीच घेतली पाहिजे ना. आणि मग तारिणी म्हणते की अरे वा, चांगली गोष्ट आहे, दोघंही तुम्ही एवढं सगळं मनापासून करताय, ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. आणि तारिणी त्या दोघांकडेही पाहत असते. तारिणी म्हणते की चला, यांच्यासाठी आता काय बनवायचंय, तर आलू पराठा, असं म्हणत आता तारिणी त्या दोघांसाठी आलू पराठा बनवायला जाते. आणि मग निशी म्हणते की मग बाळाला आता आलू पराठा खायचा आहे ना, आणि आजकाल ना मला खूप भूक लागत असते, असं सांगू लागते. आता तारिणी निघून जाते. निशी म्हणते, पण युवी, हे होईल ना रे सक्सेस सगळं? तेव्हा युवी म्हणतो, काळजी काय करतेस, बाहेर केदार आणि तारिणी यांचं मिशन सुरू झालेलं आहे, ते म्हणजे मिशन निशी प्रेग्नन्सी. आणि मग इकडे आजीला आता विचारत असते तारिणीची बहीण की काय झालं, म्हणजे घरातलं वातावरण म्हणजे वादळ आलंय का, येणार आहे का, शांत आहे, काय झालंय नक्की? तेव्हा इकडे आजी सांगत असते की आज पहिल्यांदा माधवाने तिची बोलती बंद केलेली आहे, तिच्या विरोधात बोललेला आहे, त्यामुळे हे सगळं झालंय. आणि हिला मात्र खूपच भारी वाटत असतं. आणि मग चहा घेऊन आईकडे गेलेले असते, पण आई मात्र चहा प्यायला तयार नसते, म्हणजेच रेखा. इकडे ती बाबांकडे, ते बाबा खरंच म्हणजे वाघ आहात तुम्ही, वाघ, काय केले तुम्ही, नक्की झालंय काय? बाबा म्हणत असतात, हो, पण तुम्ही आता इथे शांत का बसून आहात? ते म्हणतात की अगं काही नाही, माझा मोबाईल आतमध्ये आहे. आणि मग ती म्हणते की एवढंच ना? तेव्हा आजी म्हणते, काय रे हे, म्हणजे एक असं आहे माहितीये का, युद्ध जिंकून पण त्या शत्रूला घाबरण्यासारखं आहे बघ तुझं, असं आजी सांगू लागते. मग हे काम करायला आता तिला सांगितलं जातं, ती घेऊन येते. इकडे तारिणीने हिला आलू पराठा आणून दिलेला असतो. निशीने तो बका बका खाऊन झालेला असतो, पाणी पित असते. तारिणी म्हणते, निशी तुझं खाऊन पण झालं? तेव्हा निशी म्हणते, हो ना गं, मला आजकाल ना खूप भूक लागत असते, असं सांगते. तेव्हा तारिणी म्हणते, अरे वा, मग तुला माहिती आहे का तुला भेटायला कोण आलंय? निशी म्हणते, कोण आलंय? तेव्हा ती सांगते की अगं हे पांढरे बाबांचे झाड भक्त हे आहेत, त्यांचे अनुयायी आहेत, ते म्हणजेच झाडुके बाबा आलेले आहेत इथे. तारिणीने मात्र जबरदस्त प्लॅन केलेला असतो, टीम तारिणी मधल्यालाच आणलेलं असतं आणि तो आता बाबा बनून तिथं आलेला असतो. निशी म्हणते, पण तू यांना काय घेऊन आले? तारिणी सांगते की अगं तुझ्या बाबतीत आता करायला नको का आपण चौकशी वगैरे, काळजी घेतली पाहिजे बाळाची तुझी, मग बाळ वगैरे सगळं व्यवस्थित आहे का, ते नाडी परीक्षण करतात ना, आणि त्यांना सगळं कळतं, नाडी बघितलं की कळतं. निशी मात्र पाहतच राहते. निशी म्हणते की हो का? आणि मग निशी म्हणते की
अगं पण हे काय आहे आता? निशीला प्रश्न पडलाय. माहित नाही ह्या माणसाला किती नॉलेज आहे, पण याने जर माझी नाडी बघितली आणि ह्याला कळलं की मी प्रेग्नंट नाहीये तर? तेव्हा निशी म्हणते, अगं पण तारिणी गरज काय आहे हे सगळं करण्याची? तारिणी म्हणते, अगं कसं काय? मला सांग, बाळ आणि तू दोघंही सुखरूप असले पाहिजेत ना आमच्यासाठी, म्हणून हे सगळं करते, बाकी काही नाहीये असं तारिणी तिला सांगते. निशी मात्र म्हणत असते, पण अगं तारिणी खरंच गरज नाहीये ग याची. तेव्हा निशी म्हणते, बघ म्हणजे मी पद्मिनी काकूंना बोलावून आणू का? तुला जर तसं वाटत असेल ना तर मी पद्मिनी काकूंना बोलावून आणते आणि मग कळेल की कशाची गरज आहे आणि कशाची नाहीये. लगेचच निशी म्हणते की अगं नको आणू, थांब जरा, मी बघते ना, मी करते ना सगळं, मी सांगते ना तुला काय करायचं आहे ते, असं निशी सांगू लागते. मग ती तयार होते. निशी म्हणते की आता काय होणार आहे माहीत नाहीये, नक्की कसलं नाडी परीक्षण केलं जाणार आहे आणि काय होणार आहे असं म्हणत निशी शांतच झालेली असते. आणि तेव्हा मात्र आता ते गुरुजी तिथं आलेले आहेत आणि ते गुरुजी पाहत असतात. निशी म्हणत असते की काय होणार आहे. निशीला खरं तर काळजीच वाटत आहे, कारण आता जर तारिणीनं मला रंगेहात पकडलं तर काय होईल एवढा मोठा, आता तिला भीती वाटत असते. पण तिला एवढंही वाटत असते की काय माहिती या गुरुजींना कळणार आहे का नाही, गोष्टी काय होणार आहेत काहीच माहिती नाहीये, असं सुरू झालेलं असतं. मग आता ते गुरुजी म्हणतात की मी तुमच्या बाळासाठी, म्हणजे बाळ जे आहे त्याची वाढ व्यवस्थित होत नाहीये. कसे 2 गुड न्यूज आहेत. एक म्हणजे तुमच्या पोटात जे बाळ आहे ते जुळं आहे, एकाची वाढ व्यवस्थित होते आणि एकाची होत नाहीये, म्हणून तुम्हाला हा ज्यूस देण्यात येत आहे असं म्हणत गुरुजींनी तो ज्यूस, म्हणजे बाबांनी, झाडबुके बाबांनी तो ज्यूस आणलेला असतो. आणि निशी मात्र तो ज्यूस प्यायला अजिबात तयार नसते. आणि तारिणी म्हणते, ठीक आहे, मी जाऊन पद्मिनी काकूंना घेऊन येते. लगेचच निशी तो कारल्याचा ज्यूस पिते. त्यानंतर आता पुढची गोष्ट असते ते म्हणजे चाटण दिलं जाणार असतं. आणि निशी म्हणते की मला नको येते. तेव्हा तारिणी म्हणते की घ्यावंच लागेल तुला. त्यानंतर गुरुजींचं असं म्हणणं असतं की आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे या बाळासाठी हे सगळं करावं लागणार आहे. निशीला तारिणी स्वतः ते चाटण देते. निशीचं तोंड तर असं झालेलं असतं की विचारच करू शकत नाही. आणि त्याच वेळी इकडे निशी मात्र म्हणत असते की नाही नकोय. तेव्हा ते झाडबुके बाबा म्हणू लागतात की आणखी एक गोष्ट आहे, अशी गोष्ट द्यायची आहे की ती खाल्ली की आता सगळं व्यवस्थित होणार आहे. आणि मग त्यांनी त्यांच्या थैलीतून एक गोष्ट काढलेली असते आणि ती म्हणजेच गाढवाचं दूध. निशीला सांगितलं जातं की हे गाढवाचं दूध प्यावं लागणार आहे. जर हे गाढवाचं दूध पिलं तरच सगळं पुढचं नीट होणार आहे. निशी म्हणत असते की नाही नकोय मला. तारिणी म्हणत असते, कसं काय करतेस? बाळासाठी काहीही करायची आईची तयारी असली पाहिजे आणि तू काय नको नको म्हणत असतेस ग सारखं, असं म्हणू लागते. तेव्हा ती म्हणत असते की मी नाहीये प्रेग्नंट, मला नाही प्यायचं ते दूध, असं निशी सांगते. तेव्हा मात्र आता तारिणी म्हणते की आत्ता खरं बोललेली आहेस तू, असं म्हणत तारिणी तिला म्हणत असते की कळलं का, हे सत्य तुझ्या तोंडातून बाहेर पडलेलं आहे. म्हणजेच ते गाढवाचं दूध जेव्हा प्यायला देण्याचा विचार केला जातो तेव्हा निशीने सत्य सांगितलेलं असतं आणि निशी मात्र तोंडावरती पडलेली असते, कारण निशीला माहितीच नसतं की काय होणार आहे. आणि निशी आता म्हणत असते की आता काय करू, कारण काहीही झालं तरी हे ऐकायलाच तयार नाही आहेत. आणि निशीने तोंडावर सांगून टाकलेलं असतं. आणि तेव्हा मात्र ते गुरुजी त्यांची पिशवी घेऊन तिथून जातात आणि तारिणी आणि निशी दोघीही असतात. तारिणी म्हणत असते की हे सगळं काय आहे निशी, तू खोटं बोललीस, एवढं खोटं बोलायची गरज काय होती तुला, कशासाठी तू इतकं खोटं बोललेली आहे, असं निशी तिला विचारत असते. निशीला तारिणी विचारत असते. तेव्हा मात्र तारिणी म्हणते की सांग, कशासाठी तू एवढं खोटं बोलली आणि गरज काय पडलेली तुला, कशासाठी? तेव्हा निशी म्हणत असते की नाही, मी काही खोटं बोललेली नाही आहे, मी त्या गुरुजींना आत्ता असंच सांगितलेलं होतं. तारिणी म्हणते, खोटं बोलतेस तू. आणि मग तारिणीने तिच्याकडे असलेला तो जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ निशीला दाखवते. निशी म्हणते, तुला लाज वाटत नाही आहे? मी आणि युवी आमच्या बेडरूममध्ये असताना आमच्या पर्सनल गोष्टीचा व्हिडिओ बनवायला तुला काहीच वाटलेलं नाही आहे, असं इकडे म्हणत तिने तिचं सगळं जे काय आहे ते तारिणीवर आणून सोडलेलं असतं. तारिणी म्हणते, बाद झालं, आतापर्यंत तू सगळ्यांना फसवत आलेली आहे, सगळ्यांशी खोटं बोलत आलेली आहे, तुला कळतंय का काय केलेस, कशासाठी बोललेस तू खोटं? कारण तारिणीला माहिती आहे की युवराज कसा आहे आणि निशीचं वाटोळं झालेलं आहे, ही गोष्ट तारिणीला माहिती आहे. परंतु निशी मात्र इकडं म्हणत असते की मी काहीही चुकीचं केलेलं नाहीये, जे केले ते बरोबर केले, कारण तू आमचं लग्न होऊ देणार नव्हतीस, आमच्या लग्नामध्ये प्रॉब्लेम क्रिएट करणार होती, म्हणून हे मी नाटक केलेलं आहे,
असं ती सांगत असते. खरं तर या सगळ्याचा तारिणीला खूप राग आलेला असतो, कारण निशीने या सगळ्यामध्ये स्वतःच्या पायावरती जो काही धोंडा मारून घेतलेला आहे तो मात्र खूपच भयानक असा असतो. आणि इकडे निशीला माहितीही नसतं की काय करून ठेवलेलं आहे तिनं आणि त्याचे परिणाम तिला काय भोगावे लागणार आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.